शिस्तीला तिच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे। तिने प्रचंड कष्ट उपसून आपल्या मुलांना घडवलंय आणि सुनांना पण ती हेच धडे देते। हे मी नाही, माझ्या बायको असून राहिली। म्हणाली की जर मी कुठे अडलो ना तर हे वाचा म्हणून। माझ्या आईचा खूप आदर करते ती, आणि का नाही करणार, माझी आई आहेच तशी। तिच्या मनोबलाच्या जोरावरच आज एक कुटुंब टिकून आहे। तुमची परवानगी असेल तर मला प्रेक्षकांसमोर त्यांना आणायला आवडेल, प्लीज। येस प्लीज। थँक्यू। माझी आई ही फक्त माझी आई नाहीये, हीच माझी गुरु पण आहे। मला खरं तर या इंटरव्ह्यूची सुरुवात हिच्यापासूनच करायची होती। तशी मी तयारी पण करून आलो होतो, आणि मग तुम्ही वेगळेच प्रश्न विचारले आणि इंटरव्ह्यू दुसरीकडेच गेला। असो तर अशी आहे माझी आई। मला माझ्याच मुलापासून तोडायला निघाली। You have a very beautiful family, sir. म्हणजे काय म्हणजे? मला एक सांग, जयश्रीनी वसुंधराच्या कानाखाली मारली हे तू बघितलंस हो ना? येस। अजून काय बघितलंस? तिचा सुजलेला गाल। हसण्यापेक्षा स्वतःच्या सासूचा चेहरा बघितला असतास ना तर कळलं असतं तुला। काही जिंकलो बिंकलो नाही होत आपण। व्हॉट? व्हॉट काय व्हॉट? जयश्रीचा चेहरा बघितलास? तिला गिल्टी वाटत होतं, लाज वाटत होती स्वतःची। नो ओ नो नाही, हेच होऊ द्यायचं नाही आपल्याला। तनया, कळतंय का तुला? ती जयश्री ना आपल्या कंट्रोल खाली राहिली पाहिजे सतत। तिला अजून गिल्टी वाटता कामा नये, आणि यासाठी काहीतरी करावं लागेल। काय हो, तुला काहीतरी करावं लागेल। मी काय करणार आहे मम्मा? गॉड, आता हे सुद्धा मीच सांगायचं का तनया? एनिवे ऐक, कळलं? जा आता। जे नाहीये ते दिसायचा प्रश्नच येत नाही आकाश। झापडं तुझ्या डोळ्यावर बांधली गेली माझ्याने, म्हणून तू तिची बाजू घेतोस। ठीक आहे, तसंच घेतोय मी त्यांची बाजू, आणि घ्यायलाच पाहिजे ना। तू शिकवलंयस का, सत्याची बाजू घेणारा एकटा जरी असला ना तरी सत्य कधीच हरत नाही। पण तूच तुझी शिकवण कशी काय विसरलीस? आकाश,
तू अशी नव्हतीस का? काय झालंय तुला? तू काय एवढी बदललीस? प्लीज अजून एकदा विचार कर. तुला काय वाटतंय? फक्त तुला एकटीला काय वाटतंय हे जरा तपासून घे प्लीज. वाव, आकाश दादा पण ना अजून तुम्हालाच बोलतोय. नाही आई, तुम्हीच सांगा, आई कधी बदलू शकते का? नाही, मला तर वाटतंय ना आकाश दादाच बदललाय. आता तो जरी बोलत असला ना तरी चावी ती वसुंधरा मारते. म्हणूनच तो स्वतःच्या आईवर पण विश्वास ठेवायला तयार नाहीये. आई 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 प्लीज तुम्ही रडू नका ना. मी तुम्हाला असं अजिबात नाही बघू शकत. मी तुम्हाला प्रॉमिस करते, खरंच मी अखिलला असं कधीच बदलू देणार नाही. आणि स्पेशली कोणाला त्याला मॅनिप्युलेट पण करू देणार नाही. प्रॉमिस आई. तुम्ही आधी शांत व्हा बरं.